ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. अरे 4 वाजता बोललात भोसले ने माहिती काय असं दे की आता मीटिंग मध्ये ठरवलं की बाबा डॉल्बी घुमवायचं नसतं आहे की नाही माहिती काय मोठा गणपती आणि तू अब मेरून आता मीटिंग ठरवतात एक टायमाला तुम्ही येणार आहे किती वाजता दादाला फोन लावा कोणतं लावा हे लावा तुझं भोसलं ना कुठे बसलाय चला अरे आता आलाय काय गणपती बसवायची मारता काय आहे का नाही अरे एवढी चालायचा बाकीची कुठे गेली ते पिंटू गेला बाजारला लक्ष्मी मंदिर की अध्यक्ष बोलवा लागल्यात मरदा या की लवकर मरदा हो या 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 यो काय मासं घोळ घालतोय काम चला 5 मिनिटं बसूया आता थोड्या वेळ चर्चा करूया आणि मग येते तेव्हा येऊ देत या. चला व्हायचा तो इंधन मरता अगोदर कुठं आपण काम सोडून येणार चल ठीक आहे पाणी तुम्हाला आणलं दादा काय झालंय यावर्षी नदीला का नाही पाणी आले का नाही लोक तेच कारण सांगायला पावत्या काय जास्त मिळणार नाहीत आपल्याला अरे आपण काय करायचं मग आपण गोळा करा नको काय आपण तर गोळा आपल्याला करायचं गणपती बसवायचा आहे का नाही गणपती मंडळ आपलं आहे का नाही किती वर्ष चालत आलंय मंडळ काय म्हणतोय लोकांच्या जीवावर बसण्यापेक्षा आपण जरा पैसे देणगी जास्त पडायची आपण पैसे जास्त काढूया ना काढू खरं गणेश उत्सव साजरा करायचा ना हे करायचं करायचं आणि मग मला अध्यक्ष केला नुसतं मी नुसतं एकटा काय करणार मी यायला नको सगळीजण मग ते संजू कुठे गेला मला मगाशी म्हणाला एक पट्टी पण राहिल्या आणि काय पण सांगते नुसतं नाश्ता करत असते ती अरे सारखं. सगळे आपण एकदा जमल्यानंतर मग ते यायला नको काय ते सगळ्यांच्या 100 बरोबर? नाश्ता करायला गेला का आपल्याला सोडून असून दे हो, खाऊन दे एखादी बीपी गोळी खायची खायचं सांगितलं अरे आपण ह्यो काम सोडून आला नाही. बीपी गोळी खात्यात ते नाही, ह्यो काम सोडून आला का नाही होय तू आलास का नाही मी अरे तेच बघ मोतीबिंदचं ऑपरेशन झालंय तरी सुद्धा एक डॉक्टर बाहेर पडून चष्मा घालून ते आलाय मंडळासाठी अरे बसण्याच्या बाजूला यो गॉगल अरे मला वाटलं मोतीबिंदचं ऑपरेशन झालंय रे तसं दिसायला आलंय रे आला पण नाश्ता करू. त्यांनी म्हणाले आला बघ आता तोंड बसून आलाय बघ तो आता सांग शिरप्या काय करायचं ते. अरे तुम्हाला काय नुसतं नाश्ता दिसतंय काय रे ते नव्हतं ते त्याचं मगाशी पोट कट होतं आणि आता पोट बघ किती होतं अरे गोळी खाऊन आला असेल रे ती हो अरे, म्हणला. ए, तुला उठलं सुटलं की त्याच्या गोळ्या दिसत काय काय वर बघते कसं वर आलंय बरं ते नाही दादा आता ते सगळं बघा बाकीचे काय होते तर येऊन द्यात आपण मीटिंग चालू करू चला करू चालू करा मग मगाचपासून ते सांगा हे केला की बोंबलं नाश्ता करायला नाही असून ते चालू करत बघा कसं काय काय करायचं बघा बरं आहे, करायचं काय हा, करा, करा, करायचं ना? नाश्ता करायचं ना दादा ते नव आपल्याच मंडळाचा कार्यरत होते सागर आहे की नाही हा. तो कुठं तर तिळवणे गावात मूर्ती बघून आलाय त्यानं होय होय कुंभारची मूर्ती आहे म्हणा 50,000 रुपये फायनल देतो म्हणलाय बघ गेल्या वर्षाचा खर्च किती शिल्लक किती हे सगळं सांगतो काय संजू दादा गेल्या वर्षीचा शिल्लक किती आहे खर्च किती झालाय हे सगळं सांगतो हा बघा गेल्या वर्षी पैसे किती शिल्लक गेल्या आहे? वर्षीची एकूण वर्गणी 1,20,000 रुपये जमली ती एक लाख 20,000. 20,000 त्यातलं 54,000 रुपये खर्च झाल्यात हे सुरुवातीच्या गणपती आणल्यापासून ती पुढचं आनंद चतुर्थी पर्यंत 54 म्हणजे मग राहिलं 26 आणि 20 66,000 रुपये शिल्लक राहिले 66,000 आपल्याला 66,000 शिल्लक आहे शिल्लक राहिले आणि आता आपण वर्गणी कमीत कमी 1.5 लाखाच्या वर वर्गणी जमायला पाहिजे ते अहो धरून दादा बघा आता 66,000 शिल्लक राहिलं 50,000 मूर्तीलाच गेलं गेलं. डॉल्बीवाला किती सांगितलं आपल्याला 30,000 ए, रुपये डॉल्बी नको राहून दे मूर्ती 50,000ची पाहिजे आपल्याला वा वा अरे 50,000 मर्दा कशाला एवढी मोठी बसली तरी तिथंच आणि बारकी बसली तरी मूर्तीच होत्या ना 10-12 हजार मधले आणलं तर काय होतंय
हो दादा तुम्ही बदलाला काय बदलायचं यावर्षी काय तुम्ही म्हणलाय मुठ्ठी घ्यायची म्हणून पैसे बचत करायचे काय इथं? अहो दादा आपल्या गल्लीतल्या पलीकडच्या गल्लीत मंडळानं बघा त्यानं कसली भारी आहे, 1 लाखाची मूर्ती आणल्यात दगडूशेठ. अरे दुसरी नागडे नसतात म्हणून आपण मी चालेल काय? आपल्याला मंडळाच्या आपल्या मूर्ती बसली बस. खरं दादा दरवर्षी आपण मूर्ती आणतोय, दरवर्षी असते आपली. नाही या वर्षी सगळे जमटे मध्ये बसवायचं बघा. आणि ते नव्ह दादा बँके तर सांगा मग. बँजो कशाला मरता? गल्लीत आमच्या 4 पोरं आहेत. 1.5 वर्ष आणलं की पाहिजे असं नाचतं. कसं बी नाचते, कसं बी नाचते रे. किती नाराज करायला हो आम्हाला तुम्ही? किती नाराज करायचं आम्हाला तुम्हाला? मूर्ती मुठ्ठी आणायचं ते पण नको म्हणाला तुम्हाला- अंजू म्हणाला नको म्हणालाय. तुम्हाला वाजवायचं आणायचं आहे की नाही? आणायचं आहे की नाही? होय. मग कशाला एवढं डीजे घालायचं ते? मग 4 तास 4 ढोल 2 तास आणलं की झालं. खतरनाक आवाज येतोय. 2 तास हा? हा. पाहिजे अहो मिरवणुकीला मजा येत नाही हो मग. मिरवणूक अरे कसं बी वाजलं तरी मी नाचणारच आहे ना मग. दादा आपली पोरं कशी नाचतात. मी करतो सगळं नियोजन बघा 2 तुम्ही. तासावर काय करताय बघा. काय ते नाचायला जमत नाही. नियोजन नाही काय करायचंय आणि परत मला महाप्रसाद तर नाचायला होईल काय मला माहित नाचायला नाही. येण्याचं अहो दादा गोळ्या किती होणार आहेत आपल्याला? पैसे करायचं काय ते? ते नाही गल्लीतली सगळी लोक विचाराल्यात या वर्षी महाप्रसाद काय करणार आहे म्हणशान. मी म्हणलं दादांना विचारून सांगतो म्हटलं मी. महाप्रसाद होईल काय नाही हे पण माहित नाही. काय मग पैसे काय करायचे ते? अहो मग लोकांना काय गोळा सांगायचं? केलेले. मी काय सांगालोय लोक काय म्हणणार वर्गणी गोळा काढल्यानंतर? या वर्षी महाप्रसाद होईल काय? सत्यनारायण पूजा मात्र घालणार, 100% घालणार. त्यात वाद नाही. खरं महाप्रसाद होईल काय माहित नाही. विनोद इकडे ये. महाप्रसाद नको म्हणाल्यात. परत आपण 50,000ची मूर्ती ठरवलं. इकडे नको म्हणाल्यात. 50,000 आपण मूर्ती बघून आलो. ती कशी आहे मूर्ती? चांगली आहे की नाही? नको म्हणाले दादा. 50,000ची मूर्ती पण तेवढीच आहे आणि 10-12,000ची पण मूर्ती तेवढीच आहे. मग काय अडचण आहे? पैसे वाचवायचं का पैसे खर्च करायचं? आणि 2 तासावर कोण लोक नाचणार? आपलं आपण अरे आपण सगळ्या लोकांचे पैसे गोळा करून आपण फोन करतोय. अहो दादा पण वर्षात एकदा सण असतो असू हे लोक. दे. उत्साह पोरांचा नको काय सांगा. पैसे आपले शिल्लक म्हणले तुम्हाला काय हे वेळा आले हो खर्च करायला. त्यांची कितीला ठरवलं? आपण काय बोललो नाही त्यासनी. आमच्या साहेबांनी विचारतो आणि बोललो म्हटलं की नाही. हा मला काय सांगायचं नाही. मी मला अध्यक्ष करायचं नाही. माझं ऐकायचं नाही तुम्हाला. नाही आम्ही ऐकणार नाही आता. मला नाही ऐकायचं ते. दादा हे काय मला बरोबर वाटलं नाही. पोरांची हौस करायची नाही तर कवा करायची? सगळ्यांच्या हौस होणार. तुला काय पाहिजे? डॉल्बी पाहिजे. तुला काय पाहिजे? गणपती मोठाच आणायचं. हा. अरे मोठा आणायचं ना हो? तुला काय पाहिजे? मला दादा फक्त कसं आहे लोक विचारलं महाप्रसाद काय महाप्रसाद नाच गावाला पाहिजे तुझा बघा. विषय महाप्रसाद. तुला काय पाहिजे? ते आमचं बँकेतच की. ब्यांजो तो. तुला ब्यांजो पाहिजे. अरे सगळ्यासाठी पाहिजे का नाही तुम्हाला? तुम्ही म्हणशील तसं करतो. तशा पद्धतीने वर्गणी गोळा करून दाखवा मला. अहो सांगा की मग आम्ही जातो. एवढं काय गोळा करून आणतो की आम्ही. अहो दादा दिवस रात्र करतो आम्ही खरं सगळं पैसे गोळा करतो वर्गणीचं. चला चला चला. वर्गणी गोळा करायचं. आम्हाला ते- हा, करतो, करतो. आमचं अटी मान्य पाहिजे त्या. हा, करतो. ए, चला. नुसतं बोलणं चला, चला. झालं नाही. ए पावती बुक घातलेच नाही यात? घातलं चला ए त्याला घेतलं त्याला पावती बुक चला. अरे राकेश तू डेकोरेशनला नुसतं 50,000चा पोल आहे आणि आपल्याला मूर्ती आणायला 50,000 हे होणार नाही व्हय? आणि लोकांना कसं आहे माहिती काय आपल्या गल्लीतलं राहून दे खरं गाव सगळं जेवते आपल्या मंडळात येऊन महाप्रसादाला. होय की रे. मग जेवण चांगलं लोकं भारी आहे. लोक काय म्हणणार एवढं आमच्याकडनं पावत्या घेऊन गेला आणि महाप्रसाद पण केलं नाही. मग खीर केलं तर एक नंबर. आणि ते डॉल्बीचं कसं डॉल्बी पोरं नाचतच नाहीत रे बाबा. मला माहिती घरनं होत नाही करायचं की. काय मला काय त्याचं पटना हवं ना. एक मिनिट थांबायला सांगतो मला सांगतो आपल्या जर इच्छा पूर्ण झाल्या नसल्या डायरेक्ट अध्यक्षच बदलायला सांगतो. कळालं काय? चला मग काय तुझं ऐकत बसायचं. दादा गणपती पावते मुल्ला 1000 घे. 1001 चला इकडे.
घ्या 301 रुपये या पुढे या. घेतले गणपती भाऊ दे मामू गणपती भाऊ दे मंगळवार हा मंगळवार देतो मंगळवार द्या मग 500 चला या. गणपती भाऊ दे किती 500 काय चला 500 करा चला बरं चला चला गणपती बाप्पा बघ राकेश कृपा मला हे अध्यक्ष काय तर गोमचाळ वाटायलाय दरवर्षी तू आहे की आपला हिशोब देतो ह्यावेळी हिशोब का देणार मला सांग अरे 64,000 रुपये शिल्लक आहेत आपले आणि आपण किती आता महिना झाला पावत्या मागवले सगळे पैसे जमा केले आपण निवांत सांगते तू इथं अंधार आहे तिथं अंधार आहे इथं अंधार 100% अरे गाडीचं पेट्रोल आमचं चाललंय इथं 100% आता गफला करलाय ना दादा 100% पैसे मारायला असं मला तर वाटायला 100% पैसे मारायला हिशोब मागूया की हिशोब आपण. मागूया चला चला हो या इथल्या तर पावत्या घेऊया काय सगळं वसाड दिसलं इकडं काय कोण आहे ते नाही तिथं काय जनावर बिनावर बहिर काय भानगड काय कळना पाणी होऊन गेले काय लई? पाणी काय भानगड होय सगळं वल्ल चाललंय. हे नदीला पूर आल्यामुळे सगळं ओढलं झाले रे जनावर तीन बहिर बांधल्यात राकेश काय तर म्हणते आपल्याला पट्ट्या गोळा करायच्या. ते नाही अगर घरात कोण दिसून झाले पसारा बिसारा सगळं बहिर दिसायला गेलो आणि ती जनावर बिनावर काय होय 4 वाहन जनावर वाहून गेली तुमची शपथ काय हो तुझी काय झालं हो? हो, रडायलाय सगळं. काय झालं रडाला अहो एवढं काय रडायलाय सा काय आधी पण काय झालं पुरून गेलता कधी हो सांगा तर की ती जनावर काय 4 जनावर वाहून गेली तुमची अरे बाप आपण पावते ना लावली बरं पूर आल्या लोकांचं काय हलवलं आपल्याला माहिती नाही ठीक आहे मग आता मावशी, काय राहून दे करायचं? राहून दे राहू दे की. बरं राहू दे का तुमची ते पावती म्हणाला होता नाही जनावर बाहेर कसं काय भानगड काय भानगड म्हणजे आमच्या रुईगावचे अध्यक्ष आले ना त्यांनी जरा मदत केली त्यामुळे आम्ही बाहेर बांधलोय पूर त्याने आलेला मदत करायला पाहिजे ते रुईच्या मंडळाचा अध्यक्ष होता नाही तर मदत करून गेले होय मदत करून गेलेत की होय होय तेच म्हणलं आम्ही आलतो इथं पावती मागायला हम्म. जनावर तिने बाहेर बांधल्यात हम्म. आणि सगळं पाणी दिसाले नाही म्हणून होय काय करायचं अध्यक्षांनी जरा चौकशी करतात ना चांगले लक्ष देऊन त्याच्यामुळं सगळ्यांची व्यवस्था करतात जनावरांची ते पूर पाणी त्यानं आलेलं त्यामुळे ते रुई गावातलं म्हणजे ते आडनाव त्यांचं भोसले होतं काय होय भोसले होतं हम्म. काय तर करूया घ्या आणि हे इथनं आज कधी इथनं एवढे गेले बघा 4 दिवस झाले इथून येतच नाहीत लक्ष कोण इथं कोण लक्ष देत नाही. एवढं नाही. ही सगळी घाण तिकडे घाण काढलेली पूर्ण सगळे घाण काढले मी इथे दारातलं सगळं वाहून आलेलं
काय हो मामा एवढं पाणी अहो पाणी असं वर्षाला यायला लागलं 19ला आलतं हा परत 21ला आलतं पुरानं लई नुकसान झाले गावातलं तुमचं आमच्या बी नुकसान झालंय झाले की ती जनावर सोडायची हे करायचं वैरणी नाहीत काय नाही सगळं वैरणी बुडले इकडे बाग सगळं आयो आणि वर्षाला असं पाणी यायला लागलं आणि पाणी उतरणं झालं फास्ट हे मेन म्हणजे काय पाणी आता उतरणं झालं आता काय आता बापा येणार आहे हा ती सगळी कृपा तिचीच आहे काहीतरी मार्ग काढेल तो काढलच मार्ग काढल थोडा बापा खरं लय नुकसान झाले बाबा सण झाले आता काय करायचं निसर्गाच्या हातात काय चालतंय आपलं काय चालत नाही खरं खरं वर्षाला असं व्हायला तर कसं माणसं जगायची कशी लय नुकसान व्हायला लागले हो आज जे काय झाले नुकसान हा शेवटी देवाच्या हातात आहे बापा आहे की गणपती बापा आहे की गणपती बाप्पा देतील काय टेन्शन घ्यायचं नाही सगळी त्याची कृपा आहे आपल्यावर बर हा? बर मग काय नाही घ्या नाहीतर आम्हाला लय विचार पडलाय हो मावशी आहे का घरात पाऊस लागायलाय पूर आलाय बाबा काय नुकसान झालं या काय मावशी काय झालं या काय बाबा पाऊस लागलाय पुरात होऊन गेले सगळे पडले आणि खायला काय अन्न नाही बस लावल्या का ग आता मावशी काय करायचं माहितीये का मी आमच्या गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे आणि त्यामुळे काय थोडीफार पुरात जे वाहून गेलेत का नाही त्यासनी काहीतरी थोडीफार मदत म्हणून मी आलो या दे बाबा मग तुम्हाला एवढं थोडं थोडं प्रत्येकाला देतो हा द्या द्या आणि बस जेवणा बिवणाचं काहीतरी करून खावा हा? एवढं करून खाता बाबा जरा जरा मग आता काय करायचं होऊन गेले सगळे घर पडले बसाय जागा नाही मग काय करावं बर बर ते दिले असा एक मेहरबानी तुमचं मंडळ चांगलं राहलं बाबा बर 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 येऊ का मावशी हा, या या आणि पुढे थोडी घर आहे त्यासनी पण थोडं थोडं देत जातो हा बाबा तुम्हाला आशीर्वाद लागेल आमचा बर 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 तुमच्या मंडळ आशीर्वाद लागेल बर बर येतो येतो हा मावशी काळजी घ्या त्याच्यामुळं का नाही गाव वाचले त्यांनी चांगला हे केल्या सहकार्य केल्यात आम्हाला जनावर त्यांनी व्यवस्थित चांगल्या जागेला आणून ठेवले तुझ्या मावशी येतो हा, हा, हा. धन्यवाद आमच्या अध्यक्षांनी काय तर पण जरा कळवते हे नाही माहिती हा? मी कुठे गेली बघा त्याला सांगा त्यांना सगळ्यांना. चांगलं काम केलं की रे मग हा? अरे काय कुठे गेलंय सर काय झालं पाहू? मला गेलतो मग काय पूर आलाय आता बारक्या बारक्या पोरासनी ताप पण आलाय मरता अरे आम्ही आमचं मग ते झालं आता अरे आम्ही आता गेलो तिथं जनावर सगळी बाहेर बांधल्या आणि ते नाही गावात बातमी काय आली तुम्हाला नेमकं काय झालं इथं अरे तिथल्या बायका काय सांगितलं माहितीये काय आपल्या रुई गावातला आपला अध्यक्ष भोसले इथं आलता म्हणा आपला दादा आलता म्हणा तिथं आणि तिने सगळं गावाला पूर्ण मदत केलं म्हणा काय सांगतो आणि अगोच तो खळा बडबडायला अध्यक्ष बदलणार असं नाही तसं नाही तू पण बडबडालतास की अरे मी रागाच्या भरात बोललो रे तसं गोष्ट कधी बडबडायची तर दादा असं मला तर विश्वास होता दादांवर माहितीये काय नाही, खरोखर भारी काम केलंय एक नंबर काम केलंय आपण वाईट म्हणाल तू वाईट म्हणाल तू आता दादांचं मला शिरपा माप तुला डॉल्बी पाहिजे आपल्याला महाप्रसाद चांगला पाहिजे आणि संजीव मूर्ती 50,000ची पाहिजे 80,000 पाहिजे बस आता आपली आपण म्हणणं बदलूया त्यामध्ये काय आपल्या मंडळाला अध्यक्ष खरोखर चांगला मिळाला आपल्या गणपती मूर्तीपेक्षा का नाही आपल्या दादांनी खरोखर विचार चांगला मांडलाय काय तर गावाचा विकासासाठी त्यांनी आपल्याच वर्गणीतनच गाव चांगलं झाले जनावरांची देखरेख झाल्या मुलांना दवाखाना बघितला तिने अरे गणपती आपण उत्सव करतोय कारण गणपती 50,000ची असून दे किंवा 5,000ची मूर्ती असून दे बरोबर आहे. शेवटी गणपतीच आहे ना 50,000 मी मग- नाही, आणि- 50,000ची मूर्ती आणावं असं करावं खुशी आणि मला असं काय वाटतं हो, महाप्रसादला हो तुम्ही शिराबाद केला तर म्हणतात पुरी भाजी कुर्मापुरी असं बरं झालं असतं कुर्मापुरी केल्यावर म्हणतात गुलाबजामुन असतं बरं झालं असतं लोकांच्या अशा काय सफाई नाही काय नाही आणि दादाने खरोखर बरोबर सहकार्य केलंय, केलं चांगलं सत्यनारायणची पूजा करायला ती बरोबर आहे मला पण पटलेलं आहे बरोबर. अरे लोकांच्या आत्म्याला आणि खरोखर अशा आपल्या दादांसारखा अध्यक्ष प्रत्येक मंडळाला पाहिजे वालच पाहिजे खरं पाहिजे वाल पाहिजे. तू विचार कर शिरपा आपल्या शहरात किती मंडळ आहेत एक मंडळ आपलं आपण काय करायला उठलेलो रे आपण काय करायला उठलेलो देणं अंगावर ढीगभर
झालं असतं आपल्या. मग आपलं मंडळ जर एका आपल्या दादांमुळे जर सुधारलं, प्रत्येक मंडळानं जर असं जर विचार केला तर गावाचा कसला विकास होईल रे. हा? खरोबर आहे दादांना, खरोबर बरोबर आहे. पहिला आपण दादांविषयी जवळ त्याला कवा दादा भेटून झाले मला. चला 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 दादांकडे जाऊया. दादा आम्हाला 50,000ची मूर्ती नको. आणि दादा अरे काय झालं झालं काय गावात महाप्रसाद नको, आपण सत्यनारायणची पूजा व्हायला चालते दादा. आम्हाला डॉल्बी नको. आम्हाला बँके सुद्धा नको. झालं काय खरं बँके नको आम्हाला. दादा स्पष्टच बोलतोय मी. आम्ही जेव्हा पावत्या मागायला गेलतो का नाही, आपल्या गावात महापूर आलता, तिथल्या लोकांना तुम्ही काय मदत केलायसा आम्हाला सगळ्यांना कळालं. समजलं. तुम्ही भरपूर मदत केली. आणि खरोबर तुम्ही लय मोठं कार्य केलायसा. आम्हाला ते पण आमच्या माघारी आम्हाला कळालं पण नाही. खरोखर दादा एवढं मोठं कार्य तुम्हीच करू शकता हे. आणि आमच्या हातनं खरोच चूक घडली. आम्हाला खरोर माफ करा. आम्ही तुम्हाला माफ करा खरोबर. अशी भाषा सगळं बोलले आम्ही तुम्हाला माघारी. अक्षय डोळ्यात पाणी आलं आम्हाला. मदत करूया खरं आपण गणेशोत्सव कमी ह्याच्यात करूया दादा. अरे एकेकाची अशी दशा झाल्या पूर आल्यामुळं की तुम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन जरी बघितलं असता का नाही, तुम्हाला खरोखर हे मंडळ बिंडळ काय म्हणता का नाही, हे तुमच्या डोक्यात तेव्हाच निघून गेलं असतं. अरे एकेकाला घरातलं संसार असा तरंगा होता की माझ्या डोळ्यानं बघितलं. एका तर बाळ तर असं तापान असं फणफण आलतं की तुम्हाला सांगून पण शब्दात येत नाही ते. दादा मला मला असं एवढं वाईट वाटलं की भले मी तुम्हाला न सांगता हे जे काही केलंय ते नुसार नाही केलं, फक्त माझ्या मनानं केलं. त्या देवाची कृपा आहे. दादा त्यानं मला काहीतरी चांगली मोठं बुद्धी मोठं दिली काम म्हणून केलंय. केलंय. आणि मी जसं केलं असं प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षाने जर केलं तरी ह्या सगळी सुखात राहते. करायला पाहिजे दादा, खरोखरच करायला पाहिजे. तुमच्या सगळी मंडळ करायला आणि पाहिजे. तुला काय पाहिजे होतं? बँजो तुझा बँजो आणायचा. तुला काय पाहिजे होतं? नको मला दादा. मूर्ती खरं नको दादा. आणायची रे हो. नाही राहून दे, महाप्रसाद राहून दे दादा. अरे मगाच किती मोठ्यानं बोलावतो. जे काय केलं ते चांगलंच केलं का वाईट केलं? नाही दादा, सर्वांसाठी केलं. सर्वांसाठी या लोकांसाठी केलं. आणि माझ्या खिशातलं नाही पैसे घातले मी, तुमच्याच सगळ्यांनी वर्गाने गोळा केलेलं, कुणा तरी चांगलं व्हावं म्हणून केलं. नाही दादा खरोबर चांगलं काम केलं. नको आम्हाला डॉल्बी नको, काही मला नको. काहीच नको. शिरपा, अरे तुझी इच्छा होती ना बँजो लावायची, लावूया की. तुझी मर्दा 50,000ची मूर्ती पाहिजे तुला, करायला काय अडचण आहे आपल्याकडं. हा तुम्हाला दोघांनी काय डॉल्बी पाहिजे होती. आणि तुझं काय महाप्रसाद घालायचा. अरे घालायचा म्हणजे घालायचा. खरं कसं आहे माहिती काय, आपल्या मंडळानं थोडं काहीतरी चांगलं काम केलंय का नाही, त्याचा मोबदला प्रत्येक मंडळानं घ्यायला पाहिजे. प्रत्येक मंडळानं घ्यायला पाहिजे. ही माझी इच्छा होती म्हणून मी एवढं चांगलं काम केलं. बरोबर. तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार. ते कसं काय? हा होणार. माझ्याकडे एक पर्याय आहे त्याला, फक्त तुम्ही सगळ्यांनी होकार दिला पाहिजे. कसला पर्याय दादा? काय पर्याय काढलाय? मी सांगू काय? तुम्ही तयार आहे काय? तयार. तुझा सगळ्यांचा मोबाईल द्या. मोबाईल हो सगळ्यांचा मोबाईल. अरे बघा तरी मी काय करतो ते. हे का दादा? तुम्हाला गणेशोत्सव महत्वाचा आहे काय मोबाईल महत्वाचा आहे? गणेशोत्सव मोठा दादा. बरोबर आहे ना? पटतं ना तुम्हाला? चालतंय. हे आपल्या 10-12 जणांचा मोबाईल आहेत, हे सगळं ऐकायचं. तुमची तयारी आहे काय? गणेशोत्सव तुमच्या मनासारखा होणार. आहे दादा, आम्ही तयार आहे. हे विकायला जाऊया. काय इच्छा ते पैसे यावर्षी गणेशोत्सव मोठा करायचा. तुमच्या म्हणण्यासारखा होणार. चला दादा, आम्ही तयार आहे. यावर्षी करायचं. गणपती बाप्पा!
काय पाहिजे काय एवढं फोन रिपेअर करायचंय अहो रिपेअर नाही हो चांगलं पण आहे ते फोन चांगला काय करायचंय मग हे सगळं फोन विकायचं आहेत काय हा होय होय कशासाठी एवढं विकायला अहो हे फोन विकून आम्हाला गणपती आणायचा आहे हा एवढं फोन विकून तुम्ही गणपती साजरा करलाय अरे आहे तुमचं मंडळ मग काय करायचं मग आता बिल बॉक्स काय आहेच काय येते तेवढं द्या सगळ्या फोनची किंमत 1,00,000 होत्यात तुम्ही एक चांगलं काम करलाय गणपती बसवलाय मोबाईल विकून त्या सगळ्या फोनचे तुम्हाला 1,10,000 रुपये देतो चालतंय बघा चला दादा मूर्ती कुठली ही चालतंय काही दादा किती सांगतो कशी वाटली मूर्ती काय काय शिरपा आहे ना बरोबर गणपती बाप्पा